सन्माननीय मुख्य अतिथी, आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या तरुण देशबांधवांनो, आज आपण भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. सर्वात आधी आपणा सर्वांना या मंगल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. दिला जातो जिथे मान, तो देश आहे माझा भारत महान. 26 जानेवारी 1950 हा तो सुवर्ण दिन आहे, ज्या दिवशी आपल्या भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि भारत खऱ्या अर्थाने एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य बनले. स्वातंत्र्य मिळणे ही पहिली पायरी होती, पण देशाला शिस्त आणि कायद्याच्या चौकटीत बसवून प्रगतीकडे नेण्याचे काम आपल्या संविधानाने केले. आपल्या भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे आणि श्रेष्ठ संविधान मानले जाते. या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळवून दिला. संविधानामुळेच आज प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार मिळाला आहे आणि प्रगतीची समान संधी उपलब्ध झाली आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि महापुरुषांनी आपल्याला संविधान दिले, पण आता हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची आणि देशाला प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आज आपला देश विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात प्रगती करत आहे, पण तरीही गरिबी, भ्रष्टाचार, प्रदूषण आणि निरक्षरता यांसारख्या समस्या आजही आपल्यासमोर आहेत. या समस्यांना हरवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. एक विद्यार्थी म्हणून आपण केवळ पुस्तकी ज्ञान न घेता एक सुसंस्कृत नागरिक बनले पाहिजे. एक नागरिक म्हणून आपण नियमांचे पालन केले पाहिजे, परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आणि देशाच्या अखंडतेचा आदर केला पाहिजे. प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ सुट्टीचा दिवस किंवा झेंडावंदनाचा कार्यक्रम नाही, तर तो स्वतःला पुन्हा एकदा देशासाठी समर्पित करण्याचा दिवस आहे. चला तर मग आज आपण प्रतिज्ञा करूया की आपण आपल्या कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करू आणि भारताला जगातील महासत्ता बनवण्यासाठी हातभार लावू. जाता जाता एवढेच म्हणेन, बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.